नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण एक सोपी आणि सर्वांच्या आवडीची रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे क्रिसमस प्लम केक। क्रिसमससाठी हा केक बनवणं खूपच सोपं आहे। यासाठी यामध्ये आपण काही सुक्या फळांचा आणि सुक्या मेव्यांचा वापर करून हा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला एक बाउल घेऊन यामध्ये 1 कप आपण ऑरेंज ज्यूस घालून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही ताजा ऑरेंजचा ज्यूस किंवा पॅकेटवाला ज्यूस देखील वापरू शकता। या कपाप्रमाणे आपण ऑरेंज ज्यूस 1 कप घेतलेला आहे आणि सर्व साहित्य याच कपाने घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये कट केलेले सुके अंजीर 2 चमचे, कॅनबेरी 2 चमचे, काळे मनुके 2 चमचे घालायचे आहे आणि हे सर्व आपण समप्रमाणातच घेणार आहोत। ब्राऊन मनुके आपण 2 चमचे घेतलेले आहे, तुटी फ्रुटी आपण 2 चमचे आणि चेरी आपण या ठिकाणी 2 चमचे घेतलेले आहे। जर्दाळू कट केलेले आहे ते देखील आपण 2 चमचेच घालून घ्यायचे आहे। हे सर्व ऑरेंज ज्यूस मध्ये आपण घालून घेणार आहोत। ठिकाणी मी संत्र्याचा ज्यूस वापरलेला आहे, त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी द्राक्षाचा किंवा डाळिंबाचा ज्यूस देखील वापरू शकता आणि हे सर्व सुके मेवे याच्यामध्ये घालून आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून हे आपण 5 ते 8 तासासाठी भिजत घालून घेणार आहोत। जर तुम्हाला केक लगेच करायचा असेल तर तुम्ही हे ज्यूस मध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहे आणि नंतरच हे वापरायचे आहे। आणि आपले 5 तास झालेले आहे आणि 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता सर्व सुकामेवा ज्यूस मध्ये मस्त असा ज्यूस याने शोषून घेतलेला आहे आणि मस्त असा हा भिजून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे हे तयार झालेले आहे। त्यानंतर हे आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा कप तेल घालून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच कपाने आपण पाव कप खिसलेला गूळ घालून घ्यायचा आहे। साखर मिक्सरला फिरवून त्याची पावडर तयार केलेली आहे ती अर्धा कप घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून हे आपण चांगले फेटून घेणार आहोत। हलके होईपर्यंत चांगले फेटून घ्यायचे आहे। यामध्ये गूळ घातलेला आहे, गुळामुळे केकला मस्त असा रंग येतो आणि एकदम चॉकलेटी असा केक तयार होतो। त्यासाठी आपण निम्मा गूळ वापरलेला आहे आणि निम्मी पिठी साखर वापरलेली आहे, त्याऐवजी तुम्ही पूर्णपणे साखर देखील वापरू शकता आणि हे आपले तयार झालेले आहे। त्यानंतर एक चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्ये 1 कप आपण मैदा घालून घेणार आहोत। ज्या कपाने आपण तेल घेतलेले आहे त्याच कपाने सर्व साहित्य घ्यायचे आहे आणि 4 चमचे आपण यामध्ये कोको पावडर घालून घ्यायची, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर घालून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच चमच्याने अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा घातलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून हे सर्व आपण चाळून घ्यायचे आहे। हे सर्व चाळून घेतल्यामुळे केक आपला एकदम जाळीदार असा तयार होतो। चाळून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता यामध्ये कचरा असतो तो अशा प्रकारे बाहेर निघाला जातो आणि त्यानंतर आपण हे कट अँड फोल्डच्या मेथडने मिक्स करून घ्यायचे आहे। हे आपण जास्त मिक्स करायचे नाही, अशा प्रकारे स्पॅच्युला घेऊनच हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे एकदम हलक्या हाताने हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण या ठिकाणी चांगले मिक्स करून झाल्यानंतर सुरुवातीला आपण भिजवून घेतलेले सगळे सुके मेवे घालून घ्यायचे आहे। सुकामेवा यामध्ये घातल्यानंतर राहिलेला ऑरेंजचा ज्यूस देखील यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे आणि हे आपण चांगले कट अँड फोल्डच्याच मेथडने हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला घट्ट वाटत असते, परंतु जसजसे आपण हे मिक्स करू तसतसे हे सैलसर होते। हे चांगले आपण ज्यूस मध्येच मिक्स करून घेणार आहोत। मिश्रण आपल्याला घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाव कप दूध घालून घ्यायचे आहे आणि मिश्रण एकदम सैलसर असे करून घ्यायचे आहे। मिश्रण जास्त घट्ट केले तर केक आपला जाळीदार होत नाही आणि मऊ आणि लुसलुशीत असा तयार होत नाही, त्यासाठी हे मिश्रण एकदम सैलसर असे भिजवून घ्यायचे आहे। हे पहा
या ठिकाणी आपले मिश्रण भिजवून तयार झालेले आहे। त्यानंतर आपण केक टीन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण तयार मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने हे आपण टॅप करून घ्यायचे आहे। टॅप केल्यानंतर यातील हवा बाहेर निघाली जाते आणि केक मस्त असा फुलला जातो। तर याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी काजू कट केलेले आहेत ते लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बदाम देखील उभ्या आकारामध्ये कट केलेले आहे हे देखील लावून नंतर आपण सर्व सुकामेवा याच्यावरती गार्निशिंग करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेक करण्यासाठी तयार झालेला आहे। 10 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ घातलेले आहे आणि त्याच्यावरती आपण अशा प्रकारे स्टँड ठेवलेले आहे, त्यावरती आपण केक बेक करणार आहोत। केक बेक करताना सुरुवातीला महत्त्वाचे म्हणजे कढई प्रीहीट करूनच घ्यायची आणि नंतरच त्याच्यामध्ये अशा प्रकारे केक बेक करायला ठेवायचा आहे। झाकण ठेवणार आहोत आणि हा आपण 40 मिनिटांसाठी कमी गॅसवर बेक करून घेणार आहोत। केक बेक करताना गॅसची फ्लेम ही महत्त्वाची असते। सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम फुल ठेवली होती आणि नंतर आपण एकदम कमी करायची आहे। या ठिकाणी आपले 40 मिनिटं झालेले आहे। 40 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता केक मस्त असा आपला या ठिकाणी बेक झालेला आहे। यामध्ये चाकू घालून पाहूया। चाकू घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता चाकू एकदम क्लीन निघतो, म्हणजे आपला केक या ठिकाणी परफेक्ट असा तयार झालेला आहे। आपण हा कढईमधून बाहेर काढणार आहोत आणि पूर्णपणे हा थंड करून घ्यायचा आहे। या ठिकाणी केक थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हा डिमोल्ड करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटर पेपर काढल्यानंतर केक एकदम जाळीदार आणि सर्व बाजूने आपला केक या ठिकाणी बेक झालेला आहे। असं जाळीदार असा हा केक या ठिकाणी तयार झालेला आहे। आपण थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतरच हा आपण कट करून घेणार आहोत। कट केल्यानंतर पटकन असा कट होतो आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत असा जाळीदार आपला हा केक तयार झालेला आहे। सोप्या पद्धतीने बिना अंड्याचा प्लम केक कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलेले आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवून पहा। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।